तुम्ही कधी शेवगाच्या शेंगा टाकून मटण कधी खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर प्लीज एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप सुंदर, खूप छान लागते काळ्या मसाल्यातली. इथं मी 5-7-8 कांदे घेतलेले, आपल्याला उभा चिरून घ्यायचे बारीक. आता इथं बारीक चिरून घेतले तर आपल्याला हे पहिले तळायला टाकायचे. आपल्याला हा काळा करायचा कांदा, तोपर्यंत आपण इथं बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहे. आपल्याला पहिले मटणाला फोडणी द्यायची आहे आणि मग तोपर्यंत मटणाचा फोडणी देऊसर आपला कांदा पण काळा होतो, तोपर्यंत आपण मटणाला फोडणी देऊ. इथं मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो आपण फ्राय करायला टाकून देऊ. तोपर्यंत आपण चिकन 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असं धुवून घेतलं आहे मी. हळद वगैरे टाकली. तोपर्यंत माझं बघा तुम्ही कांदा टोमॅटो फ्राय वगैरे झालेला. आपलं मटण वगैरे टाकून देऊ. दीड चम्मच तुम्ही मीठ टाकू शकता. मी थोडं जास्त टाकलं, जास्त टाकल्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर आपण पाणी ठेवलेलं एक साईडला गरम करायला. आपल्याला हेच पाणी मटणामध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत आपल्याला फुल गॅस करायचा आहे, तोपर्यंत त्याचं पाणी पण आटतं. आणि इथं माझा कांदा पण रेडी झालेला आहे, पूर्ण फ्राय झाला आहे, काळा झाला आहे तो. त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचा खीस घेतला आहे, तो पण आपल्याला मस्त असा काळपट थोडासा करायचा आहे, कारण की आपल्या काळ्या मसाल्यातली भाजी करायची ना. तर एवढं पण जाळू नका, ते करपट वास येईल म्हणून थोडासा कमी जाळा. 10 ते 15 मिरच्या घेतल्यात मी. मला क्वांटिटी थोडी जास्त बनवायची. तुम्हाला जर कमी बनवायचं 5 ते 6 मिरच्या घ्या तुम्ही. इथं मी कुकर लावून घेतलं आहे, गरम पाणी टाकून. मला 5 शिट्ट्या काढायची, एक फुल गॅसवर काढायची, 4 कमी गॅसवर काढायच्या. इथं मी जास्त लसूण घेतला, जास्त क्वांटिटीमध्ये लसूण आलं घेतलं ना तर टेस्ट खूप छान लागते. माझ्याकडे कोथिंबीर थोडी कमी होती म्हणून मी कमी घेतली. तुमच्याकडे थोडं जास्त असेल तर घेऊ शकता, कारण की टेस्ट खूप छान लागते. माझे मसाला पण ग्राइंड करून झाला आहे. तोपर्यंत आपण शेंगाचं साल वगैरे काढून घेऊया, बारीक बारीक तुकडे करून घेऊया त्याचे, मीडियम आकाराचे. म्हणजे इथं तुकडे वगैरे करून झाले शेंगाचे साफ करून. आता इथं आपण स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेऊया. माझं धुवून वगैरे झालेलं आहे स्वच्छ पाण्याने. आता आपण दुसरं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया अर्धा चम्मच आणि हे आपण 5 मिनिटं शिजूया. जर आपण मटणामध्ये डायरेक्ट जर शिजायला टाकलं तर ते गाळ होऊन जातात. मटणाच्या आपल्याला 5 शिट्ट्या काढाव्या लागतात आणि शेवगा शेंगा लवकर शिजतात. त्याच्यामुळं आपण लवकर टाकायचं नाही, मटणामध्ये वेगळ्यात टाकायचं. इथं मी 2 तेजपत्ता, 5 लवंग, 5 मिरे, 2 दालचिनी अशी घेतलेली. माझं तेल गरम झालेलं. त्याच्यानंतर मी खडे मसाले टाकले. मग आपण जो ग्राइंड केला होता मसाला तो टाकलेला मी इथं. आपल्याला चांगला असा बारीक मस्त असा तळून घ्यायचा आहे मसाला. मग नंतर मी इथं एव्हरेस्टचा मसाला यूज करते, मला एव्हरेस्टचा मसाला आवडतो. आणि त्याच्यानंतर आमचा हा घरगुती मसाला आहे तो पण टाकलेला मी. धनिया पावडर, गरम मसाला 2-2 चम्मच टाकायचे, मग मिक्स करून घ्यायचे. हळद टाकायची नाही, कारण की आपण ऑलरेडी मटणामध्ये फोडणीच्या वेळेस जास्त हळद टाकलेली थोडीशी. आपल्याला भाजीला परत टाकायची गरज नाही आपल्याला आता हळद. एकदम तेल सुटूच तर त्याला मस्त फ्राय करून घ्यायचा. मग थोडा करून मटणाचा रस्सा टाकायचा त्याच्यामध्ये. तुम्ही बघा की वरती कसं ग्रेव्ही दिसते. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तुम्ही अशी ठेवा, पण मला घट्ट नाही आवडत, मला थोडी पातळ आवडते. म्हणून मी थोडं पाणी जास्त टाकणार आहे. आणि जे शेंगा आपण शिजवून घेतलेला ते पण टाकायच्या. त्याचं प्लस पाणी पण टाकायचं, पाणी फेकून नाही द्यायचं. पाण्यामध्ये सगळा आहार असतो, मग तो पण टाकायचा. मग आपल्या इथं छान असं उकळी आलेली. आणि तुम्हाला जर आवडला असेल ही भाजी, छान वाटली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आता आपण इथं कस्तुरी मेथी घेतलेली ती आपण चोळून टाकूया. आणि आता 2 मिनटं आपल्याला असंच उकळी येऊन द्यायची भाजीला. तर नक्की कमेंट करून सांगा मला की तुम्हाला ही भाजी कशी आवडली. थँक्यू. बाय बाय.